माझ्या विधानामुळे गैरसमज झाला। मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच, यात दुमत नाही। मराठीबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर भैयाजी जोशींचं स्पष्टीकरण। लोकशाहीच्या पाहणीमध्ये म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचा आणखीन एक घोटाळा उघड। चांदिवलीमध्ये एकाच भिंतीच्या 4 भिंती दाखवत तब्बल 3 कोटींचा घोटाळा, तर 2014-15 ला पूर्ण झालेलं काम पुन्हा 22-23 ला दाखवलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। एका व्हॉट्सअप ग्रुपवरून 12 मिनिटांमध्ये तब्बल 4 व्हिडिओ कॉल। आरोपी कृष्णा आंधळेचे व्हिडिओ कॉल करत असल्याचं देखील आरोपपत्रात नमूद। विधान परिषदेमधील 5 रिक्त जागांसाठी भाजपकडून 6 नावं चर्चेत। राम सातपुते, केशव उपाध्याय, संदीप जोशींसह जगदीश मुळीक आणि संजय केनीकर, प्रमोद जठार यांची देखील नावं चर्चेत। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर नवीन मंत्र्यांची नियुक्ती होणार नसल्याची माहिती। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आता अजित पवार यांच्याकडेच। अंजली दमानियांच्या पोस्टमुळे खळबळ माजण्याची शक्यता। एका व्यक्तीचा कारच्या बोनेटवर नोटांचे बंडल फेकतानाचा व्हिडिओ। हाच तो सतीश भोसले का? अंजली दमानियांचा व्हिडिओ पोस्ट करत सवाल। मुंबईतील अंटेलिया बॉम्ब प्रकरणी सचिन वाझेला दिलासा देण्यात हायकोर्टाचा नकार। अटकेला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली। IRS अधिकारी समीर वानखेडेंना मोठा दिलासा। मुंबईहून चेन्नई येथे झालेला बदली आदेश केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणानं केला रद्द। दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानानं चुकून रहिवाशी भागातच फेकले बॉम्ब। अनेक जण जखमी, इमारतींचं देखील नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।